औरंगाबाद म्हणून आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोधाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, आपण बघितलं दुसऱ्या टप्प्यामध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि दोन खासदार सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये काँग्रेसचे आहेत, जे 2014 ला झाले होते। राजीव सातव असतील किंवा अशोक चव्हाण असतील, ह्या दोन्ही जागा डेंजर झोन मध्ये असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीत औरंगाबादकरांचं काय म्हणणं आहे या दुसऱ्या टप्प्याच्या सर्वेबाबत? संदीप, मराठवाड्यामध्ये मागच्या वेळेस जर बघितलं आपण, सेनेला 3 आणि भाजपला 3 अशा 6 जागा आणि 2 मोदी लाटेमध्ये 2 जागा ज्या निवडून आल्या होत्या त्या हिंगोली आणि नांदेड या 2 जागा होत्या। आता या दोन्ही जागा डेंजर झोनमध्ये दाखवल्या, त्यामुळे मराठवाड्यासाठी आणि खास करून काँग्रेससाठी मोठा धक्का या ठिकाणी आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण बघतोय की वंचित बहुजन आघाडीचा फायदा युतीला, सेना भाजपला होईल असं आपण सगळीकडे चित्र बघतोय। औरंगाबादमध्ये वंचितचा उमेदवार म्हणजे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील उभे राहिले, तर या ठिकाणी युतीला फायदा नाही तर युतीची डोकेदुखी ठरली, कारण चंद्रकांत खैरे यांच्या विरोधामध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील हे उभे राहिले आणि सगळे चित्र बदललेलं, त्यामुळे खैरे कुठेतरी डेंजर झोनमध्ये जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। एकंदरीतच आपण मराठवाड्याच्या विषयी बोलण्यासाठी अनेक नागरिक माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून समजून घेऊया। संदीप, जयदीप, काय वाटतं तुला एकंदरीत एक्झिट पोल मराठवाड्याचा आणि राज्याचा? नाही, जर एक्झिट पोल बद्दल विचार केला तर विकासाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा होता। तरुणाई आपल्या सगळ्या सोबत आहे, याच्याशी तुम्ही बोलतालच। विकासाच्या मुद्द्याबरोबर ॲक्शनला रिॲक्शन जे प्रत्युत्तर मोदीजींनी दिलं होतं, तर माझ्या मते हा एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे। आणि बाकीची जे काही योजना किंवा त्यांनी घेतलेले कार्य हाती होते, तर एक 5 वर्षाचा अजून त्यांना टर्म द्यायला म्हणजे हरकत नाही, ही सगळ्याच जनतेची किंवा मतदारांची किंवा आम्हा सगळ्यांची भावना होती। आणि या भावनेतूनच हा जो एक्झिट पोल आपल्या माध्यमातून आलाय, तर आम्ही म्हणजे याचं स्वागतच करतो। आणि जर हे सरकार आलं तर आणखी एक चांगला देशासाठी हे असेल हा पुढचा कार्यकाळ। मागच्या मोदी लाटेमध्ये नांदेड हिंगोलीची जागा राहिली अशोक चव्हाणांची, यावेळेस मात्र ती डेंजर झोनमध्ये दाखवली जाते। एवढा मोदींचा इम्पॅक्ट नाही, जर तसं असेल तर कदाचित होई शकेल, कारण आपण सगळेजण बघतोय की सक्षम असं विरोधी पक्ष यावेळेस राहिलेला नाही, किंवा विरोधकांमध्ये एक युती जी आपल्याला पाहायला मिळते, सगळे चारी दिशांना 4 तोंड आहेत। आणि त्या ह्याच्यातूनच मला वाटतं की जनतेने यावेळेस ठरवलंय की पूर्णपणे कौल द्यायचा आहे, तो सक्षम एक सरकार आलं पाहिजे। आणि मोदीजींच्या पाठीमागे किंवा देशाने त्यांच्यावरती एक विश्वास व्यक्त केला आहे, कदाचित त्याच ह्याच्यातून हिंगोली आणि नांदेडबद्दलही लोकांचा हा अशाच प्रकारचा कला असावा। काय म्हणाल? काय नाही, यावेळेस मोदीजींचं फॅक्टर परत चालणार आहे। मोदीजी 100% पंतप्रधान होणार आहेत आणि संभाजीनगर औरंगाबादची सीट सुद्धा चंद्रकांत खैरे चांगल्या मताने निवडून येणार आहेत। पण राज्यामध्ये शिवसेनेला पण जागा वाढणार असा अंदाज? राज्यामध्ये शिवसेनेला तो आता तुमचाच अंदाज 22चा आहे, शिवसेनेला 22 पैकी 22 जागा मिळतील असा तुमचाच अंदाज आहे। आणि नक्की शिवसेनेचं चांगलं हे होतं, वातावरण चांगलं आहे आणि शिवसेनेला 22 जागा बिलकुल मिळतीलच। काय नेमकं शिवसेनेचा फायदा होईल? शिवसेनेचा फायदा म्हणजे कसं आहे की जे मोदीजींनी विकासाची कामं केलेली आहेत, जे आता आहेत रस्ते, आता आमच्या शहरातच घ्या, 100 कोटीचे रस्त्याचे कामं चालू झाले आहेत। देशामध्ये प्रत्येक पूर्ण याच्यामध्ये पूर्ण राज्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी काम चालू आहे, कारण रस्ते जर झाले तर बाकी सगळा विकास होणार आहे। मोदींनी कामं सुरू केलेली आहेत, वरून खालपर्यंत मोदींनी वरून केले। राज्यात पण रवींद्र फडणवीस यांचं सरकार आहे, शिवसेने ते आम्ही सोबतच आहोत ना, त्यांच्या सोबत आहोत। त्यांनी केलं म्हणजे आम्ही युतीमध्ये आहोत, आम्ही पण केलं, याच्यासाठीच युती झाली आणि दोघांना फायदा होईल। आणखी काही नागरिक आहेत, दादा काय म्हणाले? एकंदरीत मोदी सरकार येईल, पण काय येईल असं वाटतं लोकांनी? का विकास त्यांनी 5 वर्षामध्ये कमीत कमी 60 ते 80% विकासाचे कामं त्यांनी पब्लिकला दाखवलेत, तर पुढचे अजून राहिलेले 20% ते काम करतील असा विश्वास आहे। राहिलेले 20% साठी 5 वर्ष? हा, त्यांच्यासाठी 5 वर्षाचा कौल दिलेलाच आहे पब्लिकने। पब्लिक कौल तरुण मुलं आहेत काही एमपीएससी फायटर या ठिकाणी चहाच्या टपरीवर उभं राहतात, ते आम्हाला बोलायचं म्हणून आले, काय बोलायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी जे सरकार आहे आपल्या देशामध्ये, त्यांनी खऱ्या पद्धतीनं जे की पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं आणि त्यांना दाखवून दिलं की आम्ही पण कमी नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस सरकार जे गेल्या 60 वर्षापासून सत्तेवर होतं, त्यांनी 60 वर्षामध्ये 40 कोटी सर्वसामान्य लोकांची खाती खोलून घेतली नाहीत, परंतु नरेंद्र मोदी सरकारने अवघ्या 18 महिन्यात ते काम करून दाखवलं, जेणेकरून की जनधन आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या महाराष्ट्र सरकारने छत्रपती सन्मान योजना दिली आणि त्याच्या माध्यमातून 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली। हे चांगलं काम केले म्हणून कौल आहे। तुझं काय म्हणणं? हो, मोदी सरकारच यायला हवं, माझी सुद्धा अशीच अपेक्षा। का आपण सांग, आता तर सर्वे मोदी सरकारच्या बाजूनेच आहेत। हो, विकासाचं ज्वलंत उदाहरण आहे हे भाजप सरकार म्हणजे।
यासाठी आणखीन सुद्धा एक 5 वर्ष त्यांना द्यायला पाहिजे असं माझं पण मत आहे. तर तुम्ही ग्रामीण भागातले सगळी मुलं, हो तुझं काय म्हणणं, तू ग्रामीण भागातला हो. काय वाटतं? काय मोदी सरकार यंदा हेच 5 वर्ष नाही तर पुढील 5 वर्ष सुद्धा यावं. हा. आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा चांगलं सरकार आहे. समजा मी तेच विचारणार होतो, तुम्ही ग्रामीण भागातले आहात, मला माहिती आहे मराठवाड्यामध्ये दुष्काळ कसा आहे, तरी तुम्ही त्या दुष्काळावर कोणत्याही पक्षाने बोललेलं नाही, भाजप असू दे किंवा इतर पक्ष असू दे, ह्या दुष्काळाचा मुद्दा करून निवडणूक लढवलीच गेली नाही, आपला महत्वाचा मुद्दा कुणीच बोललं नाही, तरी आपण राजकारणामध्ये कुणाला सपोर्ट करतो. तसं मी राहणार बीडचा आहे, तर आम्ही सपोर्ट प्रीतमताई गोपीनाथ मुंडे यांनाच केलेला आहे, म्हणजे भाजप केलेला आहे. तुमचं? प्रीतमताई. प्रीतमताई. जयदीप, काय म्हणशील, मराठवाड्यामध्ये निवडणुका या दुष्काळाचा एक ब्र कुणी काढला नाही, ठीक आहे, तरी भाजप लोकांनी कौल दिले नाही. स्थानिक मुद्दे वेगळे होते, दुष्काळ असेल किंवा हे असेल, हे आपल्या म्हणजे मराठवाडा पातळीवर असेल किंवा महाराष्ट्राच्या पातळीवरती हे मुद्दे असतील, पण यावेळेस सगळ्यांनी जो कौल दिलेला आहे तो केवळ म्हणजे सेंटरमध्ये मोदीसाठीच यावेळेस हे द्यायचं. बाकी मुद्दे सारून जी काय आज देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेऊन ठेवलेली आहे मोदी सरकारने, हे पहिल्यांदा केवळ 5 वर्षामध्ये, ह्या मागच्या 5 वर्षात बघायला मिळालं की भारत कुठे आज आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव घेतलं जातं, किंवा जे डेव्हलपिंग इकॉनॉमी कंट्रीज आहेत यांच्यामध्ये सुद्धा ह्या टॉप 5 कंट्रीमध्येच आज भारत समाविष्ट होतोय. तर ही माझ्या मते देशासाठी आणि सगळ्या जनतेसाठी एक गौरवास्पद गोष्ट आहे. ह्या सगळ्या बाकी किंवा हे मुद्दे जे होते हे देश पातळीवरचे मुद्दे होते, स्थानिक मुद्दे किंवा आपले मुद्दे वेगळे असतील, तुम्ही जसं म्हणताय तसं. पण यावेळेस जो कौल होता किंवा मोठामोठी बघितलं तर तो देश पातळीवरचाच होता, आणि सगळ्यांनी ठरवलं होतं की स्टेटमध्ये काही असेल किंवा लोकल आपले स्थानिक मुद्दे काही असतील, पण देशामध्ये यावेळेस मोदींना पंतप्रधान करायचे. काय म्हणायचं तुला? जर आताच्या परिस्थिती जर बघितली आपण, जर भारताच्या इकॉनॉमिक जर आढावा घेतला तर जो अग्रिकल्चरचा GDP आहे तो कमी होत चाललेला आहे. पण जर आता जर बघितलं आपण, जे समजा आमची जी पुढची पिढी असेल त्यांचा शेतीचा कल बिलकुल कमी होईल. त्याच्यामुळे जर आता जर मोदी बाहेर देशात चाललेले आहेत, बाहेर कंट्रीमध्ये चालले, त्यांचे जे इन्व्हेस्टमेंट आहे ते आपल्याकडे आणतात, म्हणजे इनडायरेक्टली ते आपल्यासाठी काहीतरी कंपनीज हे ते म्हणजे जॉबची ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतात. त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की फक्त विरोधी पक्षनेता म्हणतात फक्त ते आपल्याला प्रदेशी दौरे करते, फक्त आईश मजा करते, त्याचा याचा अर्थ असा नाही की तेव्हा ते आपल्यासाठी पण काम करतेत. ठीक आहे काका, काय तुम्ही शांत उभे राहिले, काहीच नाही बोलायचं, एकंदरीतच कुणाल तुला बोलायचं का? एक विचार जर कधी केला देशाच्या संदर्भामध्ये, तर एक युरोपियन शास्त्रज्ञ आहेत किंवा लेखक आहेत, त्याने त्याच्या एसेमध्ये असं मांडलेलं आहे का ज्यांच्याकडे जे बेस असतो त्याच्यावर त्यांनी कमांड केलं. आता समजा एक असा उंच मुलगा आहे आणि एक छोटासा आहे, त्यांनी जर छोट्या मुलाला एखाद्या वॉलवरनं क्रॉस करायचं असलं तर त्याच्याकडे तेवढा बेस नसतो, जो मोठा मुलगा सहज क्रॉस करतोय. त्या पद्धतीनं आपल्याकडे जे मेन आहेत की आपले ॲग्रिकल्चर प्रोडक्शन किंवा त्यामध्ये डेव्हलपमेंट करणं. तर या संदर्भात जरी आपण मोदी म्हणत असलो तरी त्यांचा मित्रांनी सांगितलं इकॉनॉमिकली ग्रोथ तो कमी आहेत आणि शेतीच्या संदर्भात त्यांचे वक्तव्य कमी आहेत, ते बोलत नाहीये. ह्या गोष्टी आपल्याला जर महासत्ता बघायची असेल त्या गोष्टींचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे. पण मोदींना नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मी त्याला सहमत असेल कदाचित, परंतु लोकांनी त्यांनाच पसंती हा, तर त्यांनी लाट आणि हवा अशी बनवली की जेणेकरून दुसरं ऑप्शन नाहीयेत. मोदी खूप प्रॉम्प्ट किंवा एक्सपर्ट असत नाहीत, पण विरोधी पक्ष सुद्धा आपला स्वतःचा कॉन्फिडन्स जागा करून जे विरोधीपणा आपण निभवायला पाहिजे कुठेतरी दाखवत नाही. संदीप, या ठिकाणी आपण बघतोय सर्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच करतायत, आणि या ठिकाणी जवळपास माझ्याकडे 25-30 लोक उभे आहेत, त्यातील एक व्यक्ती शेवटी बोलला की मोदींची जी ही आहेत सगळ्या गोष्टी काय व्यवस्थित नाहीत, म्हणजे 99% लोक, आणि सर्वे त्यामध्येच रिफ्लेक्ट झालेला आहे. आणि एकंदरीतच आपण बघतोय की मराठवाड्यामध्ये ज्या 2 जागा होत्या काँग्रेसच्या त्याही जातील. आता हे सगळे अंदाज होते, 23 तारखेला खरं चित्र समोर येणारच. अगदी सर्वेनंतर औरंगाबादकरांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या, संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. धन्यवाद सिद्धार्थ, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आणि यानंतर